नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगार म्हणून तुमची जर नोंदणी झाली असेल तर मंडळामार्फत बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना वाटप केले जातात. ज्यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्यविषयक योजना, सामाजिक सुरक्षा योजना व आर्थिक सहाय्याच्या योजनेचा समावेश. यासोबतच 32 विविध कल्याणकारी योजना या राबवल्या जातात आणि या योजनेबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी बांधकाम कामगार या विषयावर व्हिडिओ हा बनवत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शैक्षणिक सहाय्य योजनेसाठी जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत आणि या योजनेचा लाभ कोणाला भेटतो आणि या योजनेअंतर्गत किती रुपये मिळतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता डायरेक्टली स्क्रीनवरती मी मोबाईल स्क्रीन हायलाइट करतो, तिथे सुद्धा तुम्ही पाहू शकताय. सर्वात पहिले तुम्ही स्क्रीनवरती हायलाइट केलेलं तुम्ही पाहू शकताय. शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत ज्यांना लाभ भेटतो तो किती भेटतो आणि कुणाला भेटतो हे पाहूया. तर सर्वात पहिलं, इयत्ता 1ली ते 7वी मधील पहिल्या 2 पाल्यांना वित्तीय सहाय्य म्हणून 2,500 रुपये हे प्रतिवर्ष दिले जातात. त्यानंतर इयत्ता 8वी ते 10वी मधील पहिल्या 2 पाल्यांना वित्तीय अर्थसहाय्य म्हणून 5,000 रुपये हे दिले जातात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण मिळवल्यास पहिल्या 2 पाल्यांना वित्तीय सहाय्य म्हणून 10,000 रुपये प्रतिवर्ष हे दिले जातात. त्यानंतर नेक्स्टला आपण पाहू शकतोय, इयत्ता 11वी व इयत्ता 12वीच्या शिक्षणासाठी पहिल्या 2 पाल्यांना वित्तीय सहाय्य 10,000 प्रतिवर्ष दिले जाते. त्यानंतर पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस किंवा पतीस वित्तीय सहाय्य म्हणून 20,000 रुपये हे दिले जातात. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही पाहू शकता, पहिल्या 2 पाल्यांना आणि पत्नीस किंवा पतीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता वित्तीय सहाय्य रुपये 1,00,000 रुपये हे दिले जातात या योजनेच्या माध्यमातून. त्यानंतर पहिल्या 2 पाल्यांना आणि पती किंवा पत्नीस अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता वित्तीय सहाय्य म्हणून 60,000 रुपये हे प्रतिवर्ष दिले जातात. त्यानंतर नेक्स्ट पाहू शकता, पहिल्या 2 पाल्यांना पदविकरिता वित्तीय सहाय्य 20,000 प्रतिवर्ष हे दिले जातात. त्यानंतर पाहू शकता, पहिल्या 2 पाल्यांना प्रत्युत्तर पदवीकरिता वित्तीय सहाय्य 25,000 रुपये हे प्रतिवर्ष दिले जातात. आणि लास्टला तुम्ही पाहू शकताय, संगणकाच्या शिक्षणाकरिता MSCIT पहिल्या 2 पाल्यांना वित्तीय सहाय्य म्हणून 5,000 रुपये या योजनेअंतर्गत दिले जातात. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहिलेलं आहे, या मंडळामार्फत शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत किती रुपये दिले जातात, कोणत्या योजनेसाठी कुणाला दिले जातात हे आपण पाहिलेलं आहे. आता डॉक्युमेंट, या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कागदपत्रे कोणकोणते आहेत पाहूया. इथे स्क्रीनवरती मित्रांनो सर्वात पहिले तुम्ही पाहू शकताय, इयत्ता 1ली, 7वी आणि इयत्ता 8वी 10वी साठी शैक्षणिक सहाय्य योजनेसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही पाहू शकताय. मागील शैक्षणिक वर्षात 75% उपस्थिती असलेले प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर शिधापत्रिका आणि अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत इथे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर नेक्स्टला तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50% गुण किंवा अधिक प्राप्त झाले शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गतचे डॉक्युमेंट लागणार आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास शैक्षणिक सहाय्य म्हणून जे लाभ भेटणार आहे त्या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. इयत्ता 10वी अथवा इयत्ता 12वी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळाल्याची गुणपत्रिका इथे लागणार आहे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड लागणार आहे. त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड किंवा शिधापत्रिका किंवा अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे. तेव्हा प्रतिवर्ष 10,000 रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर थोडंसं नेक्स्ट येऊन पाहूयात. नेक्स्टला पाहू शकता तुम्ही, इयत्ता 11वी इयत्ता 12वीच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य योजना या योजनेसाठी तुम्ही पाहू शकता, चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड, शिधापत्रिका आणि अर्जदाराचे बँक प्रत हे इथे तुम्हाला लागणार आहे वित्तीय अर्थसहाय्य 10,000 मिळवण्यासाठी. त्यानंतर नेक्स्टला तुम्ही इथे पाहू शकता, पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्ष शैक्षणिक सहाय्य योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पाल्य किंवा पत्नी किंवा पतीचे आधार कार्ड इथे चालणार आहे. शिधापत्रिका चालणार आहे. अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत सुद्धा इथे चालणार आहे वित्तीय सहाय्य 20,000 रुपये मिळवण्यासाठी. त्यानंतर नेक्स्टला तुम्ही पाहू शकता, वैद्यकीय पदवीकरिता अभियांत्रिकी पदवीकरिता शैक्षणिक सहाय्य योजना या योजनेसाठी, या योजनेमध्ये 1,00,000 रुपये हा लाभ दिला जातो आणि याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पाल्य, पत्नी, पतीचे आधार कार्ड इथे लागणार आहे. शिधापत्रिका लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे.
तेव्हा तुम्हाला 1,00,000 रुपये वैद्यकीय पदवीकरिता मिळणार आहेत आणि अभियांत्रिकी पदवीकरिता 60,000 रुपये हे प्रतिवर्ष भेटणार आहे. नेक्स्ट योजना तुम्ही पाहू शकताय पदविका शिक्षणाकरिता पदव्युत्तर पदविका शिक्षणाकरिता अर्थसहाय्य योजना तुम्ही पाहू शकताय. या योजनेसाठी सादर करावयाची कागदपत्रे तुम्ही पाहू शकताय. चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड, शिधापत्रिका आणि अर्जदाराचे बँक पासबुकची प्रत तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर लास्टला आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकताय संगणकाचे शिक्षण MSCIT घेत असलेल्या व नोंद केलेल्या लाभार्थी कामगारांच्या 2 पाल्यांना शैक्षणिक सहाय्य म्हणून हे दिलं जाते. या योजनेसाठी लागणारे कागदपत्र तुम्ही पाहू शकता. संगणकाचे शिक्षण MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र इथे लागणार आहे. त्यानंतर पाल्याचे आधार कार्ड लागणार आहे, शिधापत्रिका लागणार आहे, त्यानंतर अर्जदाराच्या बँक पासबुकची प्रत इथे लागणार आहे. त्यासाठी 5,000 रुपये हे अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शिक्षणासाठी जे सहाय्य दिलं जातं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आर्थिक सहाय्य, त्यानंतर आरोग्य विषयक सहाय्य हे काय काय दिले जाणार आहे, त्यानंतर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय काय आहेत हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.